जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो प्रत्येक वेळेस आपल्या बाजूला बाईच येईल याची काही गॅरंटी नसते. शेअरिंगच्या रिक्षामध्ये बॅक साईडला 4 जण बसवले जातात, मागे पुढे करून इतक्या दाटीवाटीने बसवतात की बसणं शक्य नसतं. माझ्या बाजूला दरवेळेस चांगलेच लोक येतात. महादेवांचीच कृपा आहे. मला ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त आणि फक्त महादेवांची कृपा आहे आणि ते अशीच राहावी मी हीच महाकालचरणी प्रार्थना करते. स्वतः आपण इथून दुसरी रिक्षा चेंज करणार आहे. प्रत्येक रिक्षामध्ये शेअरिंगच्या रिक्षामध्ये 4च जण मागे बसवतात. लिटरली गुडघ्या वाट्या पिचकतील किंवा बॅक साईडचं बोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येईल इतकं प्रॉब्लेम होतो. माझं नगरसेवक, आमदार, खासदार यांना कळकळीची विनंती आहे की बॅक साईडला 3च जण बसवा, असं कंपल्शन करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्यापर्यंत पोहोचला. गर्दी गपचूप चालत निघायचं, गपचूप म्हणजेच एक्सरसाइज पण होईल. दिवाळीमध्ये 2 ते 3 किलो वजन वाढवलंय मी स्वतःचं. स्टे ट्यून्ड गाईज. आता ह्या पायऱ्या चढून जाऊया. चुपचाप चलो. मेट्रो स्वागतासाठी थांबलेलीच असते माझ्या. मला कॅमेरा ऑन करूस तर विमान गेलं. वरती खिडकीच्या कोपऱ्यात दिसलंच असेल तुम्हाला. इतका सुंदर व्ह्यू होता आणि जो मी मिस केला. पण जाऊ द्या, काही काही गोष्टी नसतात नशिबात. सो हा इथला व्ह्यू पण मला खूप आवडतो. ह्या मशिनींपैकी एक मशीन आपण नक्की ट्राय करू ज्या दिवशी आपल्याकडे स्वतःचे पैसे येतील आणि आपण त्या लायकीचे बनू त्या दिवशी. तोपर्यंत ना ना ना. सो स्टे ट्यून्ड गाईज. माझी मेट्रो आली आहे. नाही आली. नशीब किती छान येतोय. आली. आ गई. एका स्टेशन साठी पण तरी पण लेट होईल ना मग परत. चला आता एक्झिट करूया. आता इथून चालत जायचंय. किती मिनिटं लागतात ते सांगते तुम्हाला. आता वाजलेत बरोबर 1:45. पोचल्यावर दाखवते. सो स्टे ट्यून्ड. पण किती आहे बघा आणि भयंकर. आणि मी चालत जाते ना तर रस्ता थोडा सेफ नाहीये, कारण की तुम्ही स्वतः बघू शकता. मला बोलायची गरज नाही. सो इथे खूप काळजी घेऊन चालावं लागतं. आणि इथे बाजूलाच रिव्हर आहे. ते लोक कसं डान्स करतायत बघा.
एवढं गरम होतंय काय सांगू, दिसत असेल तुम्हाला खरंच खूप गरम होतंय, खूप खूप जास्त. थ्री 360 डिग्री व्ह्यू दाखवू का माझ्या आजूबाजूचा? असू दे, मला खूप गरम होतंय. स्टेडियम गाईस, रस्ता दाखवते ना माझ्या समोरचा. सरळ सरळ जायचंय आपल्याला. आधी नॅचरल्स बघा आणि मग संदीप बघा. म्हणजे किती किडे ना माझ्या अंगात. फुकट प्रमोशन रोजच्या रोज. संदीप वाल्यांनी रोज मला जेवण फ्री मध्ये दिलं पाहिजे आणि नॅचरल्स वाल्यांनी पण फुकट प्रमोशन करतील. माझे जास्त सबस्क्रायबर नसले म्हणून काय झालं, करते ना प्रमोशन. सो आता तुमच्याकडे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर असेल तर तुम्हाला सरळ जाणं अलाउड नाही आहे, कारण ती रॉंग साईड आहे. तुम्हाला असं जावं लागेल. पण माझ्याकडे 11 नंबरची बस आहे, ती ही जी मी आता तुम्हाला दाखवली. सो मला अलाउड आहे सरळ जाणं. सो आता 11 नंबरची बस घेऊन आपण सरळ जाणार आहे. आणि इकडून गेला तर तुम्हाला असं फिरून यावं लागेल. ना 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 असं काहीसं आहे. फायनली मी पोहोचलेली आहे आणि तुम्हाला टायमिंग दाखवते. सो तिथून ते मला माझ्या डेस्टिनेशनवर पोचायला एवढा वेळ लागतो. स्टेडियम गाईज, भेटूया आता डायरेक्ट जाताना. डायरेक्ट हा चेहरा तुम्हाला जाताना दिसेल. बाय बाय. चला घरी. मी आज सगळं कव्हर केलंय स्टोलने. सो घरी जायची खुशी काही वेगळीच असते. सो चालली आहे मी आता. आता वाजले 6 वाजायला 5 मिनिटं आहेत. घरी पोचल्यावर सांगते किती वेळात पोचले ते. सो स्टे ट्यून गाईज. मला कोणत्याच रस्त्याने भीती वाटत नाही किंवा मी जेवढं ट्रॅव्हल करते त्याच्यामध्ये. पण ह्या रोडने मला खूप भीती वाटते, कारण की तुम्ही बघू शकता सामसूम आहे. आणि आज तरी मी लवकर सुटली आहे म्हणून उजेड आहे, नाहीतर अंधार असतो. सो त्यामुळेच मी खूप जपून आणि ज्या महागड्या गोष्टी त्या घरीच ठेवते, ज्या खूप इम्पॉर्टंट आहे त्या सांभाळून ठेवते, जसं की फोन झालं किंवा अजून काही. आणि मेट्रो चालली आहे. बॅक कॅमेरा करूच तर अर्ध्यापेक्षा जास्त गेली. सो आता मी ऑलमोस्ट पोहोचत आली आहे. सो स्टे ट्यून गाईज. तीन मिनिटं आहेत अजून. दिसत नसेल, स्क्रीन खूप लांब आहे. दिवाळी वॅकेशन्समुळे गर्दी कमी आहे. आली 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 पण तिथे कोणती आली काय माहिती. फायनली मेट्रो आली. आणि ह्या ॲरोज पर्यंत बरोबर येते. ह्या ॲरोजच्या बरोबर मध्ये उभं राहायचं, समोरच डोअर येतं. परफेक्ट डोअर आला.
आता एका स्टेशनसाठी मला किती उतरून जावं लागेल बघा. हे फर्स्ट, सेकंड. आज आपण जरा पायऱ्यांचाच वापर करूया. लास्ट टाइम पण केलता, यावेळेस पण करूया. थोडं स्पीडअप करूया, लाईक पळतोय त्याच्यामुळे आवाज आहे ना तुम्हाला हापल्यासारखं येईल थोडासा, पण ॲडजस्ट करा. थर्ड, कुणीच वापरत नाही पायऱ्या बघा, सगळ्या रिकामच आहे. माझ्या मागे पण बघा, जास्त कोणी वापरतच नाही. द फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन. हे छोट्या छोट्या आहेत. टर्न घेतलं की 8, 9, 10. आणि तिथे आपली मेट्रो येणार आहे, पण आपण ही सोडून देऊया कारण की गर्दी बघा, आली आहे मेट्रो. 11. सो ही मेट्रो सोडून देतो आपण. तुम्ही गर्दी बघू शकता, बापरे. आणि अजून एवढ्या पायऱ्या उतरायच्यात. 12. आणि हे लास्ट 13, 14 किंवा 13 काय समजायचं आहे समजा. आणि मग मेट्रो स्टेशन येतं. एवढं म्हणजे एका स्टेशनसाठी एवढं मगजमारी करायला लागते, काय बोलणार. आणि इथे माझं कार्डिओ झालं. घाम दिसत असेल, पण इथे उभे राहूया, नाही तर नंबर लागत नाही. गर्दी गपागप येते, वाढत जाते. सो आता बघा मी एकटी आहे, माझ्या मागे कोणी नाही. आणि थोड्या वेळाने बघा किती लोक येतील. थोड्याच वेळाने इतकी गर्दी होईल की बापरे. गर्दी बघा. सगळं फुले, बसायला जागा नाही आहे. सो मी डोअरच्या बाजूची जागा पकडली, जेणेकरून मला कम्फर्टेबली उभं राहता येईल. स्पीड किती आहे बघा, दिसतो की नाही माहीत नाही. किती गर्दी आहे बघा आज. मेट्रोत ना मला मळमळत होता आणि चक्कर येत होती. उलटी कुठे करू असं झालं मला, पण मी कंट्रोल केलं. नंतर मला बसायला जागा भेटली, मी बसून घेतलं. आता बरं वाटतंय. तसं पण मला मोशन सिकनेसचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते, माझा फेवरेट व्ह्यू आहे. लाइटिंग चेंज होतीये बघा. चला आता रिक्षा पकडूया तिथून, शेअरिंगची रिक्षा.
डेली लाईफमध्ये एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगते, जर तुम्हाला शक्य नाही आहे जॉबमुळे तर पायऱ्या असतील तेवढ्या पायऱ्या चढा उतरा, जेवढं वॉकिंग शक्य तेवढं करा. स्टे ट्यून गाईज. सो आज मी माझ्या 4ही रिक्षांमधलं व्हिडिओज दाखवलेत, मी कशी बसले ती. इथे जी मी बसली ती वाकडी बसली आहे. माझ्या बॅगमध्ये इतका प्रॉब्लेम झाला की उतरल्यानंतर 5 ते 10 मिनटं मला सरळ होता येत नव्हतं. एक तर इतकं थकून आल्यानंतर एवढ्याशा जागेत बसायचं म्हणजे खरंच खूप चॅलेंजिंग असतं. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार मला माहीत नाही, पण आपण नेहमी म्हणतो ना की लोकल ट्रॅव्हल केलं पाहिजे, ते स्वस्त असतं पण काही कमी पैशात भेटते तर काहीतरी मोठं गमवावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. इथे इंजरी पण होऊ शकते एखाद्याला मेजर लाईफ टाईमसाठी. सो सगळ्या गोष्टी सोप्या नसतात आपल्याला वाटतं तेवढं. आयुष्य हे खूप अवघड असतं आणि लोक कशी जगतात हे त्यांनाच माहिती असतं. सो एनिवेज हा होता माझा आजचा मिनी व्लॉग, म्हणजेच मोठा आहे बऱ्यापैकी. सो हा होता आजचा माझा व्लॉग. भेटू परत नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाओ पिओ खुश रहो. बाय.